यंदाच्या पावसात वसईची किनारपट्टी, तेथील घरे आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, कारण समुद्राच्या लाटांना रोखण्यासाठी आवश्यक असलेले बंधारे अद्याप बांधण्यात आलेले नाहीत. वसई पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. हा सुरूच्या बागा, किनारी वनस्पती अशा वैविध्यपूर्ण निसर्ग संपदेने नटलेला आहे. मात्र उधाणाच्या भरतीवेळी या मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळून घरे, शेती आणि निसर्ग संपदेचेही मोठे नुकसान होत असते. यासाठी भुईगाव, रानगाव, पाचू बंदर, लांगे बंदर, नवापूर येथे 4 बंधारे मंजूर करण्यात आले होते. वसई ज्याला मोठा असा किनारपट्टी भाग लागलेला आहे, इकडे जराही धूप प्रतिबंधक बांधारे नसल्यामुळे गावामध्ये, शेतीमध्ये आणि किनारपट्टीच्या भागाला जो पुराचा आणि या लाटांचा तडाखा बसतो, त्यापासून संरक्षण करण्यासाठी 2023 साली शासनाने निधी मंजूर केला. मात्र CRZची परवानगी अजूनही मिळाली नाही. बंधाऱ्याचे काम रखडले आहे. यंदा मोठ्या उंचीच्या लाटा येणार असल्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे किनारपट्टी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच वेळेला पूर, एकाच वेळेला पाऊस जोरात, एकाच वेळेला वादळ आणि हा मोठ्या प्रमाणात येत असलेली भरती असा प्रकार जर घडत गेला तर किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांच्या जीविताला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. बंधाऱ्याचे काम लाल फितीत अडकले आहे, परंतु त्याची मोठी किंमत वसईकर भूमिपुत्रांना चुकवावी लागणार आहे.